Hello student, I welcome you all on my YouTube channel Chemistry by Jagdish Wag. Dear student, PYQचं नेक्स्ट चॅप्टर मी अवेलेबल करून देतोय आणि चॅप्टर आहे ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. याच्या पुढच्या चॅप्टरचे व्हिडिओ सुद्धा लगेच अवेलेबल आहेत. मी तुम्हाला एव्हरी डे आय विल प्रोव्हाइड यू 2 चॅप्टर्स. ओके, मग क्लास 12च्या याच्या आधी बरेचसे चॅप्टर मी तुम्हाला प्रोव्हाइड केले आहेत. आता आज आपण बघतोय ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. ओके, याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट डेला मी प्रोव्हाइड करणार कोऑर्डिनेशन कंपाऊंड, देन केमिकल कायनेटिक्स अँड रेस्ट ऑफ द रिमेनिंग चॅप्टर्स. ओके, सो सगळेच पीवायक्यू आपण कम्प्लीट करूया. सो उद्याचं सेशन तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असेल. जे स्टुडंट हे व्हिडिओज बघता आहेत, मी डेट तुम्हाला मेन्शन करतोय 31 ऑगस्ट. ओके, 31 ऑगस्टला जे मुलं 2021चं प्रिपरेशन करत आहे महाराष्ट्र बोर्डसाठी, त्यांच्यासाठी 2 मेगा क्विजेस आहेत. ओके, आता ह्या 2 मेगा बॅटलचं मी तुम्हाला टायमिंग दिलाय. मेगा बॅटल MCQ बॅटल नंबर 1 जे असणार आहे इव्हिनिंग 6:30 to 7:30. ओके, दिस इज फर्स्ट बॅटल. सेकंड बॅटल असणार आहे त्याच दिवशी 31 ऑगस्ट जे असणार आहे रात्री 8 ते 9 पर्यंत. ओके, या बॅटलमध्ये मी तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारणार आहेत. सो याच्यामध्ये 2 सेशन्स असणार आहे. या दोघही सेशनमध्ये 50 क्वेश्चन्स असतील. सो या 50 क्वेश्चन मध्ये क्लास 11चे 10 क्वेश्चन आणि क्लास 12चे 40 क्वेश्चन्स असे कॉम्बिनेशन असणार आहे. सो या टेस्टमध्ये पार्टिसिपेट करायला विसरू नका. सेम सेट इज फॉर सेशन 2 ऑल्सो. सो हे कॉम्बिनेशन आहे, बेस्ट आहे. तुमचं प्रिपरेशन किती झालंय याच्यावरून आपण थोडंफार जज करू शकतोय. सो चला टॉपिकला सुरुवात करूया. आपण पीवायक्यू सॉल्व्ह करतो आहे आणि चॅप्टर आहे आपलं ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट. सो लेट स्टार्ट विथ द टॉपिक. सो क्वेश्चन नंबर 1, which among the following has lowest density and is lightest? स्कॅन्डियम, कोबाल्ट, कॉपर अँड आयर्न. सो हे जे सगळे एलिमेंट्स तुम्हाला दिले आहे हे 3D सिरीज मधले एलिमेंट्स आहे. 3D सिरीज मध्ये जनरली ट्रेंड असा असतो की स्कॅन्डियम टू झिंक म्हणजे ॲटॉमिक नंबर 21 to 30 मूव्ह करत असताना डेन्सिटी अँड मास हे नेहमी काय होत असतात, इन्क्रीज होत असतात. डेन्सिटी आणि मास काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. तर या केसमध्ये स्कॅन्डियम 21, कोबाल्ट, कॉपर ॲटॉमिक नंबर 29, कोबाल्ट 27, आयर्न 26. ओव्हरऑल जर आपण बघायला गेलं तर या केसमध्ये जसं जसं ॲटॉमिक नंबर वाढणार आहे, मास वाढत जाणार, डेन्सिटी वाढत जाणार. बट आपल्याला लो डेन्सिटी एलिमेंट शोधायचा होता. याचा तर त्याचा ॲटॉमिक नंबर कमी असेल, मास कमी असेल, डेन्सिटी पण कमी असेल, लाईट वेट असेल, असं एलिमेंट कुठलं टिक करणार आपण, ऑप्शन ए. कारण लेफ्ट टू राईट मूव्ह करत असताना डेफिनेटली ॲटॉमिक नंबर वाढतो, मास वाढतंय, डेन्सिटी सुद्धा वाढते, बट आपल्याला लाईट वेट शोधायचा होता. सो वी गो टू ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 2, विच अमंग द फॉलोइंग एलिमेंट इज सॉफ्ट एलिमेंट ॲज कम्पेअर टू अदर. बघा हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह कसं करणार, थोडंसं एक्स्ट्रा गोष्टी माहिती असायला पाहिजे. ओव्हरऑल जर बघायला गेलं 3D सिरीज, 4D सिरीज आणि 5D सिरीज यांच्यामधला जो लास्ट एलिमेंट असतो ना, प्रत्येक सिरीज मधला लास्ट एलिमेंट, मी या प्रत्येक सिरीज मधला लास्ट एलिमेंट तुम्हाला इथे मेन्शन करतोय. सो 3D सिरीज मधला लास्ट एलिमेंट जो आहे झिंक, त्याच्या पुढच्या सिरीज मधला आहे कॅडमियम, त्याच्या पुढच्या सिरीज मधला आहे मर्क्युरी आणि त्याच्या पुढच्या सिरीज मधला लागणार तर नाही तुम्हाला, इट इज कोपर्निसियम ज्याला आपण CN असं मेन्शन करतो, जो 6D सिरीज मधला आहे. सो हे जे लास्ट एलिमेंट आहे याला आपण एक्सेप्शन एलिमेंट म्हणतो, जे त्या सिरीज मध्ये तर आहे, डी ब्लॉक मध्ये आहे, त्यांना आपण ट्रान्झिशन एलिमेंट म्हणत नाही. आणि यांची एक प्रॉपर्टी असते, हे त्या सिरीज मध्ये सगळ्यात कसे असतात, सॉफ्ट असतात. मग तुम्हाला या 3D सिरीज मधला विचारला गेलाय ज्याला तुम्हाला टिक करायचंय झिंकला, दॅट इज ऑप्शन बी. बाकीचे जे एलिमेंट्स आहेत ते ॲज कम्पेअर टू झिंक हे हार्ड असणार आहे, बट झिंक कसं असणार आहे, सॉफ्ट असणार आहे. सो वी गो टू ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. ओके, करेक्ट स्टेटमेंट आपल्याला शोधायचं आहे. नंबर 1, लॅन्थेनाइड हॅव ग्रेटर टेंडेन्सी टू फॉर्म कॉम्प्लेक्सेस दॅन ॲक्टिनाइड. इथे एक चुकलंय बघा, इथे काय पाहिजे, लेस टेंडेन्सी पाहिजे, त्यांनी ग्रेटर दिलंय, हा ऑप्शन चुकीचा आहे. Actinoid contraction is greater than lanthanide contraction, correct. Binding energy of 4f orbital is lower than 5f orbital. इथे एक मिस्टेक आहे, इथे ग्रेटर पाहिजे होतं, याचा अर्थ हा चुकीचा ऑप्शन आहे. आणि हायड्रॉक्साइड ऑफ ॲक्टिनॉइड आर लेस बेसिक दॅन लॅन्थेनाइड हायड्रॉक्साइड. इथे पण एक मिस्टेक आहे, इथे मोर बेसिक पाहिजे होतं. सो ऑप्शन डी मध्ये पण मिस्टेक आहे. मग करेक्ट असं कुठलं ऑप्शन ज्याच्यामध्ये एकही मिस्टेक नाही, दॅट इज ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. What is the position of element lanthanum atomic number 57 and cerium atomic number
57, 58 रिस्पेक्टिव्हली इन द लॉंग फॉर्म ऑफ पिरियड टेबल. आता सिम्पली तुम्हाला त्यांची पोझिशन आयडेंटिफाय करायची की यांची एक्झॅक्टली पोझिशन कुठली आहे. ऑप्शन ए, बी, सी अँड डी, दीज आर द ऑप्शन्स. ओके. आता लॅन्थेनाइड आणि लॅन्थनम दॅट इज 57 आणि 58 यांचं जर आपण ओव्हरऑल बघायला गेलं तर यांचं पिरियड टेबलमध्ये जे आपण इथे आउटलाईन मेन्शन करतोय, जस्ट आय एम गोइंग टू शो हिअर आउटलाईन. ओके. ऍक्च्युली आपण जर पिरियडच्या बाबतीत बघितलं, पिरियड ग्रुप 1, ग्रुप 2, ग्रुप 3 आणि इथे जर आपण पिरियडच्या बाबतीत बघितलं 1, 2, 3, 4, 5, 6, 7. तर एक्झॅक्टली ही जी पोझिशन आहे या ठिकाणी लॅन्थॅनम असतो आणि त्याच्या डाऊन साइडला जो असतो तो ऍक्टिनाइड असतो किंवा ऍक्टिनियम असतो. तर त्यांनी क्वेश्चन असा विचारलाय की तुम्हाला लॅन्थॅनम आणि सेरियम यांची तुम्हाला लॉंग फॉर्म यांचे पिरियड टेबल मधली पोझिशन तुम्हाला ओळखायची आहे. तर लक्षात घ्या हे दोघंही ग्रुप 3 मध्ये येणार आणि त्यांचा जो पिरियड आहे तो 6 पिरियड असणार आहे. ग्रुप 3 अँड 6 पिरियड हे तुम्हाला इथे मेन्शन करायचे. सो वी गो विथ ऑप्शन बी. फॉर द ग्रुप अँड पिरियड. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 4 बद्दल अजून एक सांगायचं आहे. तुम्ही त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा वापर करून सुद्धा त्याचं ग्रुप आणि त्याचं पिरियड असेल हे तुम्ही फाइंड आउट करू शकताय. ग्रुप अँड पिरियड अँड ॲज वेल एज ब्लॉक दे आर ऑल्सो गोइंग टू फाइंड आउट विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके, जे 11th ला सुद्धा होतं. क्वेश्चन नंबर 5. विच इलेमेंट फ्रॉम द फॉलोइंग फॉर्म्स कलरलेस कंपाऊंड इन +2 ऑक्सिडेशन स्टेट. बघा, कलरलेस कंपाऊंड फॉर्म होण्यासाठी सगळ्यात महत्वाची कंडिशन अशी असते की जी पण काही ऑर्बिटल असेल ती ऑर्बिटल एक तर काय असायला पाहिजे, ऑर्बिटल ही पूर्णपणे एम्प्टी असली पाहिजे किंवा अजून एक ऑप्शन आहे ऑर्बिटल ही कम्प्लिटली फील्ड असायला पाहिजे, कम्प्लिटली फील्ड. ओके, या दोन कंडिशन पैकी एक जरी कंडिशन मिळाली तरी आपण म्हणू शकतोय की द स्पेसिस इज कलरलेस. आता आपण 1 बाय 1 चेक करू. पहिला ऑप्शन आपल्याला दिलाय झिंक. झिंकचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 30. झिंक ॲटॉमिक नंबर इज 30. इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 3d10 4s2. 3d10 4s2 आपण इथे मेन्शन केलंय, बट आपल्याला याच्यावरून त्यांनी +2 साठी विचारलंय. मग इथे मी मेन्शन करणार Zn2+. Zn2+ चा अर्थ काय की 2 इलेक्ट्रॉन लॉस करायचे. इलेक्ट्रॉन आधी लॉस करून होत असतात 4s मधून. जर मी 4s चे इलेक्ट्रॉन लॉस केले तर मला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळणार 3d10 4s0. आता ही जी डी ऑर्बिटल आहे या डी मध्ये 10 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि ज्या मुलांची चांगली प्रॅक्टिस झाली ते तर याच ऑप्शनला टिक करून टाकतील. सो ऑप्शन इथे आपण बघूया 10 इलेक्ट्रॉन पण इथे मेन्शन करूया. हे सगळेच्या सगळे मी 10 इलेक्ट्रॉन दाखवल्यानंतर तुम्हाला अंदाज येऊन जातोय की डी ऑर्बिटल इज कम्प्लिटली फील्ड आणि डी ऑर्बिटल ही कम्प्लिटली फील्ड आहे. याचा अर्थ Zn2+ हे कसं असणार आहे? इट इज कलरलेस. Zn2 जे असणार आहे इट इज व्हॉट? इट इज कलरलेस स्पेसिस. सो वी गो विथ ऑप्शन ए. तुम्ही हवं तर बाकीचे ऑप्शन सॉल्व्ह करून बघा. बाकीच्या ऑप्शन मध्ये तुम्हाला 100% तुम्हाला ऍटलिस्ट 1 अनपेड इलेक्ट्रॉन मिळणार. अनपेड इलेक्ट्रॉन जर आला, एक जरी आला तरी तुम्हाला त्या स्पेसिसला काय मिळतो? कलर मिळतो. सो इथे तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या इलेक्ट्रॉनचं पेअरिंग झालं आहे, त्यामुळे आपण याला कलरलेस म्हणू शकतो. क्वेश्चन नंबर 6. विच अमंग द फॉलोइंग लॅन्थेनाइड हॅज स्मॉलेस्ट ॲटॉमिक साईज. बघा, आता लॅन्थेनाइडच्या बाबतीत जर बघायला गेलं आपण तर जो काही पीएम आहे ज्याला आपण प्रोमिथियम म्हणतो, प्रोमिथियम ॲटॉमिक नंबर 61, सेरियम ॲटॉमिक नंबर 58, समेरियम ॲटॉमिक नंबर 62 आणि जो काही पीआर आहे, पीआर म्हणजे आपण इट्स प्रोमिथियम प्रासोडॅमियम, सॉरी इट इज प्रासोडॅमियम, ज्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 59. आणि बघा, ओव्हरऑल बघायला गेलं तर ॲटॉमिक साईजचा ट्रेंड काय असतो? आपण जसं जसं लेफ्ट टू राईट मूव्ह करतोय ना, लेफ्ट टू राईट मूव्ह करत असताना ॲटॉमिक साईज काय होते? कमी कमी होत जाते. मग लेफ्ट टू राईट अजून एक महत्वाची गोष्ट, ॲटॉमिक नंबर हा इन्क्रीज होत जातो. जसं जसं ॲटॉमिक नंबर वाढतो तसं तसं ॲटॉमिक साईज कमी कमी होत जाते.
मग तुम्हाला स्मॉल ॲटॉमिक साईज विचारली आहे, याचा अर्थ असा एलिमेंट शोधून बघा ज्याचा ॲटॉमिक नंबर सगळ्यात जास्त आहे. मग सगळ्यात जास्त ॲटॉमिक नंबर असलेला एलिमेंट या चारींमध्ये कुठला आहे, ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 62. सो ॲटॉमिक नंबर या चारींपैकी याचा सगळ्यात जास्त आहे. ॲटॉमिक नंबर सगळ्यात जास्त याचा अर्थ ॲटॉमिक साईज कमी कमी असणार आहे. सो वी गो विथ ऑप्शन सी फॉर क्वेश्चन नंबर 6. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7. Identify correct decreasing order of ionic radii of lanthanide. ओके, आपल्याला मागचाच ट्रेंड पुन्हा फॉलो करायचा आहे. आपल्याला बघा जसं जसं आपण ॲटॉमिक नंबर वाढत जाणार आहे, यांच्यामध्ये जर ओव्हरऑल बघायला गेलं तुम्हाला कुठले कुठले एलिमेंट दिलेत. एक दिलाय SM, दुसरा दिलाय गॅडोलिनियम, सेरियम तुम्हाला दिलाय, प्रोमिथियम दिलाय. बघा SM ज्याला आपण समेरियम म्हणतो त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 62, गॅडोलिनियमचा ॲटॉमिक नंबर आहे 64, सेरियमचा ॲटॉमिक नंबर आहे 58 आणि PM दॅट इज प्रोमिथियम याचा ॲटॉमिक नंबर आहे 61. आता आपण काय करणार, मी तुम्हाला आधीच ट्रेंड सांगितलाय, आयनिक साईज असेल किंवा ॲटॉमिक साईज असेल, ॲटॉमिक साईज आयनिक साईज लेफ्ट टू राईट काय होत जाते, डिक्रीज होत जाते. ॲटॉमिक साईज आयनिक साईज लेफ्ट टू राईट डिक्रीज होते, हे तर 100% करेक्ट आहे. बट ॲटॉमिक नंबर काय होत असतो, इन्क्रीज होत असतो. ज्याचा ॲटॉमिक नंबर सगळ्यात जास्त आहे त्याची ॲटॉमिक साईज कमी असते. मग या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलंय, आयडेंटिफाय द करेक्ट ऑर्डर ऑफ आयनिक रेडिया डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ आयनिक रेडिया आपल्याला शोधायचे होते. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ ऑप्शन बी. चेक करून घ्या ऑप्शन बी ला आपण का टिक केलं. सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे मेन्शन केलं आहे सेरियम, त्याच्यानंतर PM आपण मेन्शन केलं, आफ्टर दॅट SM मेन्शन केलं आणि GD मेन्शन केलाय. ओके, इट्स अ GD. आता मला सांगा GDचा ॲटॉमिक नंबर किती आहे 64, SMचा ॲटॉमिक नंबर किती आहे 62, PM 61, सेरियम 58. ॲटॉमिक नंबर जेवढा वाढत वाढत जातोय तेवढी ॲटॉमिक साईज काय किंवा आयनिक साईज काय होते, डिक्रीज होत जाते. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 8. Which of the following element exhibit oxidation state other than +3? ओके, गॅडोलिनियम, लॅन्थनम, सेरियम अँड लुटिटियम. बघा या क्वेश्चन नंबर मध्ये आपल्याला काय करायचंय, असा कुठला एलिमेंट आहे जो +3 पेक्षा अजून तुम्हाला काही एक्स्ट्रा ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो का. आता या केसमध्ये डिस्टिंग्विश मध्ये आपण हा पॉइंट मे बी कव्हर केला असेल की लॅन्थनाइड +3 तर दाखवतातच, apart from +3 some of the element they also shows +2 and some element shows +4 oxidation state. सगळेजण काय दाखवतात, काही जण दाखवतात बट सगळेजण काय दाखवतात, +3 दाखवतात. सो या केसमध्ये असं एलिमेंट आपल्याला शोधायचं आहे जो तुम्हाला +3 पेक्षा अजून काही +2 किंवा +4 दाखवतोय का. तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर कुठलं असणार आहे, दॅट इज सेरियम. व्हाय सेरियम, आय विल एक्सप्लेन. बिकॉज सेरियमचा आपण जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मेन्शन केलं, ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण असं मेन्शन करतो XE 4F5D 6S 6S2 5D0 आणि 4S2 मेन्शन करतो. आता याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितल्यानंतर हे +2 इलेक्ट्रॉन लॉस होतात तेव्हा तुम्हाला +2 मिळते. +2 नंतर जेव्हा या 4F मधला 1 इलेक्ट्रॉन लॉस होतो तेव्हा तुम्हाला +3, अजून दुसरा इलेक्ट्रॉन लॉस होतो तेव्हा तुम्हाला +4 मिळतो. सो सेरियम हा असा एलिमेंट आहे या चारींमधला जो तुम्हाला +4 पण ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. सो वी गो विथ ऑप्शन सेरियम. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9. What is the value of effective magnetic moment found in +3 oxidation state of chromium? क्रोमियमच्या +3 ऑक्सिडेशन स्टेटचा इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मोमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण आधी क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मेन्शन करू. क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 24. तुम्हाला आठवत असेल की हा ॲनॅमलस कॉन्फिगरेशन दाखवतो, एक्सेप्शनल कॉन्फिगरेशन आहे. क्रोमियमचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मेन्शन करू. इथे आपण मेन्शन करणार 3D5 अँड 4S1 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आणि तुम्हाला क्रोमियम +3चं कॉन्फिगरेशन फाइंड आउट करायचं आहे. मग क्रोमियम +3 कॉन्फिगरेशन काय येणार इथे, या केसमध्ये येणार 3D3 4S0. आता 4S0 तर काही मिनिंगलेस आहे, ते काही कामाचं नाही. आता मग 3D3 मध्ये तुम्ही 3D3 म्हटलं तर याच्यामध्ये नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन किती आले, इट कन्सिस्ट ऑफ 3 अनपेड इलेक्ट्रॉन. आणि 3 अनपेड इलेक्ट्रॉन असल्यामुळे त्याची N ची व्हॅल्यू किती आली आहे, 3 आली आहे.
मग आपण तो मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला यूज करणार, म्यू इज इक्वल टू अंडर रूट ऑफ n इंटू n प्लस 2 विच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 3 इंटू 3 प्लस 2 विच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 3 इंटू 5 दॅट इज अंडर रूट ऑफ 15 आणि अंडर रूट ऑफ 15चा आन्सर आपल्या येते 3.87 बोर मॅग्नेट्रॉन. So 3.87 is the correct answer. Next question, question number 10. Okay, what is that question number 10? So, which among the following lanthanides shows only +3 oxidation state? बघा, असा कुठला लॅन्थॅनाइड आहे जो फक्त तुम्हाला +3 ऑक्सिडेशन स्टेट दाखवते, असं त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे. फक्त लॅन्थॅनाइड शोधायचा आहे जो तुम्हाला +3 ऑक्सिडेशन स्टेट दाखवते. बघा, या केसमध्ये आपण जर त्यांचं ऑक्सिडेशन स्टेटचा विचार केला तर जो सेरियम इलेमेंट आहे, सेरियम हा तुम्हाला +3 आणि +4 दोघंही ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. गॅडोलिनियम शोज, गॅडोलिनियम तुम्हाला काय काय दाखवणार, गॅडोलिनियम शोज ओनली +3 oxidation state. Terbium shows +3 as well as +4 oxidation state. +3 आणि +4 दोघंही दाखवतोय. आणि जो काही निओडायमियम आहे, निओडायमियम शोज +2 as well as +3. ओके, असे मी तुम्हाला दाखवलंय. त्यांनी असं विचारलं की असा कुठला एलिमेंट आहे जो तुम्हाला फक्त +3 दाखवतोय, तुम्हाला टिक करायचं ऑप्शन बी. सो आता या बाकीच्या ज्या ऑक्सिडेशन स्टेट आहे या तुम्हाला थोड्याशा लक्षात ठेवावं लागतील की लॅन्थॅनाइड सीरीज मधले कुठले एलिमेंट्स +2 दाखवत आहे, कुठले एलिमेंट +4 दाखवत आहे, सगळेजण +3 दाखवत आहे. बट फक्त +3 दाखवणार कोण आहे ते तुम्हाला विचारलं जाऊ शकते किंवा विचारलं गेले. मग तुम्हाला एक्स्ट्रा मी सांगणार की तुम्ही अशी एक लिस्ट बनवा ज्याच्यामध्ये तुम्हाला काही एलिमेंट +2 दाखवत आहे आणि काही एलिमेंट +4 दाखवत आहे. अशी एक लिस्ट करून घ्या, कारण त्याच्यावरती हा सेकंड क्वेश्चन विचारला गेला. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 11. Which among the following element belongs to first inner transition series? Which of the following element belongs to first inner transition series? आपल्याला काही एलिमेंटचे नाव दिलेत आणि या एलिमेंट्स मध्ये आपल्याला बघायचं आहे की असा कुठला एलिमेंट आहे जो फर्स्ट इनर ट्रान्झिशन सिरीज मध्ये बिलॉंग करते. सो दॅट इज PU, देन FM, देन BK अँड PR. लक्षात घ्या, आपण ज्यावेळेस ॲक्टिनाइड सिरीजचा आपण विचार करतो, ज्यावेळेस आपण ॲक्टिनाइड सिरीजचा विचार करतोय, ट्रान्झिशन किंवा त्याला आपण ट्रान्सोलॅनिक एलिमेंट सुद्धा म्हणू शकतोय. सो यांच्यामध्ये तुम्हाला सिक्वेन्शियली एलिमेंट्स, आता क्वेश्चन विचारला गेला थोडी डिफिकल्ट येऊ शकते. याच्या आधी असा कधी क्वेश्चन विचारलेला नव्हता तुम्हाला, बट सिक्वेन्शियली तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर द्यायचा असेल, असा कुठला एलिमेंट आहे जो इनर ट्रान्झिशन मध्ये फर्स्ट येतो आहे. अँड द करेक्ट ऑप्शन इज प्रासोडायनियम. द करेक्ट ऑप्शन इज प्रासोडायनियम. प्रासोडायमियम म्हणजे ॲटॉमिक नंबर, प्रासोडायमियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 59 आहे. आणि या केसमध्ये बाकीचे पण एलिमेंट तुम्हाला दिले आहे. फॉर एक्झाम्पल PU दिलाय. PU म्हणजे या केसमध्ये आपण प्लुटोनियम कन्सिडर करतो. दिस इज प्लुटोनियम. प्लुटोनियम ज्याचा ॲटॉमिक नंबर असतो 94. आफ्टर दॅट दे गिवन FM. FM या केसमध्ये आपल्याला फर्मियम, त्या एलिमेंटचं नाव काय आहे, दिस इज फर्मियम. फर्मियम ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 100. आफ्टर दॅट दे गिवन BK. BK इज बर्केलिनियम. आय एम गोइंग टू राईट हिअर बर्केलियम, सॉरी, दिस इज बर्केलियम. आणि बर्केलियमचा ॲटॉमिक नंबर असतो 97. अँड दे गिवन द PR. PRचा अर्थ असतो प्रासोडायमियम. प्रासोडायमियम ज्याचा ॲटॉमिक नंबर असतो 59. आणि तुम्हाला विचारलंय फर्स्ट एलिमेंट. मग बघा यांच्यापैकी तुम्हाला कुठलं एलिमेंट योग्य वाटतंय. द करेक्ट ऑप्शन इज 59. For this question, we go with option D. Question number 12. What is that question number 12? Which of the following actinides exhibit only +3 oxidation state? आता हा क्वेश्चन त्यांनी ॲक्टिनाइड वरती विचारलाय. असा कुठला ॲक्टिनाइड आहे जो तुम्हाला फक्त +3 ऑक्सिडेशन स्टेट शो करणार. आता ऑक्सिडेशन स्टेट वरती क्वेश्चन बऱ्यापैकी जास्त वेळेस विचारले जात आहे. सो ऑक्सिडेशन स्टेट परफेक्ट करून ठेवा. असा कुठला एलिमेंट आहे जो तुम्हाला +3, फक्त +3 ऑक्सिडेशन स्टेट दाखवते. बघा या केसमध्ये फॉर दिस क्वेश्चन, आता हा फॅक्ट बेस्ड क्वेश्चन आहे. फॉर दिस क्वेश्चन द करेक्ट ऑप्शन इज बी, दॅट इज LR.
एल आर म्हणजे त्याचं जे काही नाव असतं, ॲटॉमिक नंबर आहे 103. एल आर इज नथिंग बट इट इज अन लास्ट इलेमेंट आहे, ज्याला आपण लॉरेन्सियम बोलतोय. इट इज अ लॉरेन्सियम. लॉरेन्सियम हा ॲक्टिनाइड सिरीज मधला लास्ट इलेमेंट आहे. आणि जो लॉरेन्सियम आहे त्याचं आपण ऑक्सिडेशन स्टेट बघायला गेलं तर लॉरेन्सियम हा फक्त तुम्हाला +3 दाखवतोय. याच्यामध्ये जो तुम्हाला दिला आहे, ज्याला आपण इथे TH मार्क करतोय, TH तुम्हाला काय काय दाखवतो, +2 पण दाखवतोय, +3 आहे, +4 आहे, +5 पण दाखवतोय. जो युरेनियम आहे, युरेनियम शोज यू +3 +4 +5 +6. आणि जो इलेमेंट आहे PA, आता हा जो इलेमेंट आहे इट शोज यू ऑक्सिडेशन स्टेट +3 +4 +5. ओके, ॲटॉमिक नंबरनुसार मी सांगतोय. आता यांच्यामध्ये फक्त फक्त नाही, ॲक्च्युली असे इलेमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर म्हणजे ऑलमोस्ट ॲटॉमिक नंबर कन्सिडर करू आपण, जो 98 ॲटॉमिक नंबर 98, 99, 100, 101, 102 अँड 103 हे ॲटॉमिक नंबर आहे, जे तुम्हाला फक्त आणि फक्त +3 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. आणि बाकीचे एलिमेंट अपार्ट फ्रॉम +3 दे ऑल्सो शोज अदर व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. मग तुम्ही हे ॲटॉमिक नंबर लक्षात ठेवा. ॲटॉमिक नंबर एक्झामला दिलेले असतात. या ॲटॉमिक नंबरचे जे एलिमेंट्स आहेत ते तुम्हाला फक्त आणि फक्त काय दाखवत आहे, +3 ऑक्सिडेशन स्टेट दाखवत आहे. सो वी गो टू ऑप्शन बी. डोंट वरी, डोंट टेक टेन्शन अबाउट द ऑक्सिडेशन स्टेट. तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा, 98 to 103 दे शोज ओनली +3. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 13. What is the highest oxidation state exhibited by transition element among all? जे काही ट्रान्झिशन इलेमेंट आहे यांच्यामध्ये सगळ्यात हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला कोण दाखवतो? आता हा फॅक्ट बेस्ड क्वेश्चन आहे. द करेक्ट ऑप्शन इज +8. दॅट इज ऑप्शन ए इज करेक्ट. ओके, हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला विचारले ट्रान्झिशन वाल्यांची. नेक्स्ट क्वेश्चन. ऑडिओ ऑडिओचा प्रॉब्लेम होतोय, रेकॉर्डिंग नाही होते. 1 मिनिट. ठीक आहे, आय विल कंटिन्यू. क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14 विचारलाय, व्हॉट इज द हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट एक्झिबिटेड बाय ॲक्टिनाइड्स. ॲक्टिनाइड तुम्हाला हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट कुठल्या कुठल्या दाखवतात. चला, याच्यामध्ये म्हणजे डी ब्लॉक असेल, ए ब्लॉक असेल किंवा पी ब्लॉक असेल, तर यांच्यामध्ये बरेचसे क्वेश्चन असे विचारले गेले जे फॅक्ट बेस्ड आहेत. ओके, सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ ऑप्शन व्हॉट इज द हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट. वी गो विथ ऑप्शन. एक मिनिट. आय जस्ट वॉन्ट टू चेक द प्रिव्हियस क्वेश्चन ऑल्सो. प्रिव्हियस क्वेश्चन तुम्हाला विचारलाय, what is the highest oxidation state exhibited by any transition element among all. Transition elements तुम्हाला highest oxidation state विचारली, and the highest oxidation state is not +8, it is +7. It is +7. Make it correction. याच्यामध्ये आपण करेक्शन केलंय. 14 झालाय आपला. Now question number 15. Identify the correct decreasing order of densities of D block element. डी ब्लॉक एलिमेंटमध्ये एलिमेंट्स दिले तुम्हाला. सो ओव्हरऑल हे एलिमेंट्स बघून एक आयडियाली याच्या आधीच आपण असे 2 क्वेश्चन सॉल्व्ह केले. क्वेश्चन नंबर 15, 3D सिरीजमध्ये आपण बघायला गेलं तर 3D सिरीजमध्ये किंवा कुठली पण 3D 4D 5D सिरीज आपण ज्यावेळेस लेफ्ट टू राईट मूव्ह करतोय तर डेन्सिटी आणि मास वाढतं. लेफ्ट टू राईट मूव्ह करताना डेन्सिटी आणि मास वाढत जातं. मग तुम्हाला जर डिक्रीजिंग ऑर्डर विचारली असेल फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ द ऑप्शन ए. ऑप्शन ए का करेक्ट आहे?
बघा या केसमध्ये त्यांनी तुम्हाला काय काय एलिमेंट दिले आहेत. निकेल दिलाय, Fe दिलाय, क्रोमियम दिलाय, व्हॅनेडियम दिलाय. आय एम जस्ट गोइंग टू राईट हिअर निकेल, Fe, chromium and vanadium. Nickel atomic number is 28. Then Fe atomic number is 26. Chromium तुम्हाला दिलाय atomic number 24 आणि vanadium आपल्याला दिलाय atomic number 23. सो या atomic numberचा विचार केला तर तुम्हाला डिक्रीजिंग ऑर्डर पाहिजे होती. डेन्सिटीच्या बाबतीत डिक्रीजिंग ऑर्डर. ज्याचा ॲटॉमिक नंबर जास्त असेल त्याची डेन्सिटी जास्त असणार आहे. ज्याचा ॲटॉमिक नंबर सगळ्यात कमी आहे त्याची डेन्सिटी कमी असणार आहे. कारण मास पण कमी होतं, डेन्सिटी पण कमी होईल. पण डिक्रीजिंग ऑर्डर विचारलं तर दिस इज द परफेक्ट डिक्रीजिंग ऑर्डर. हळूहळू याची डेन्सिटी सगळ्यात जास्त, याची कमी, याची अजून कमी, याची सगळ्यात कमी. सो वी गेट ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 16. विच अमंग द फॉलोइंग एलिमेंट इज रेडिओ-ऍक्टिव्ह? बघा लॅन्थनाइट सिरीजच्या बाबतीत फक्त एकच एलिमेंट असं आहे जो रेडिओ-ऍक्टिव्ह आहे and this is fact based question which is promethium. Promethium is radioactive lanthanides. Option C is correct. Next question, question number 17. Identify the element if its expected electronic configuration is Ar 3d10 4s2. Ar 3d10 4s2 चा आपण विचार केला तर Ar चा अर्थ 18 इलेक्ट्रॉन झालेत, 3d मध्ये 10 आहेत, याचा अर्थ आपण 18 इलेक्ट्रॉन आणि 4s मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. सो टोटल इलेक्ट्रॉन किती झाले 30 इलेक्ट्रॉन्स. याचा अर्थ ॲटॉमिक नंबर किती असणार आहे 30. ॲटॉमिक नंबर 30 असलेला एलिमेंट कुठला आहे विच इज झिंक. वी गो विथ ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 18. अमंग द फॉलोइंग ॲक्टिनाइड एक्झिबिट हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट. असा कोण आहे जो तुम्हाला हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट शो करतोय दॅट इज ऑप्शन ए. ओके, तुम्हाला ॲक्टिनाइड मधला विचारलाय जो तुम्हाला हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट शो करतो आहे. दॅट इज ॲक्च्युली 2 एलिमेंट्स आहे ज्याच्यामध्ये NP आणि PU असे 2 एलिमेंट्स आहे जे तुम्हाला हायेस्ट ऑक्सिडेशन शो करताय. दॅट इज नेपच्युनियम अँड प्लुटोनियम. आता हे 2 एलिमेंट्स बघायला गेलं तर हे तुम्हाला दोघंही +7 दाखवता. मग या दोघांपैकी फक्त तुम्हाला एकच दिलाय दॅट इज इट्स अ प्लुटोनियम. प्लुटोनियम ॲटॉमिक नंबरची गरज नाही, 94 त्याचा ॲटॉमिक नंबर आहे. तर हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट कोणी दाखवली आहे द एलिमेंट दॅट इज प्लुटोनियम. इन केस प्लुटोनियम नसता दिला तर दुसरा ऑप्शन आपल्याकडे कुठला होता. सेकंड ऑप्शन इज NP दॅट इज नेपच्युनियम. ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 93. 94 असं लक्षात ठेवा. 94 हायेस्ट दाखवतात, किती दाखवत आहे +7 दाखवत आहे. सो आफ्टर दिस विल प्रोसीड फॉर द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 19. Which among the following element exhibit electronic configuration Xe4f0 in +4 oxidation state? बघा एलिमेंट्स कुठलाही असू द्या, लिहिण्याचा पॅटर्न एकच असतो. समजा आपण पहिला एलिमेंट कन्सिडर करू ज्याचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला दिला आहे 66. सो हा जो एलिमेंट आहे कुठलाही एलिमेंट आला तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितानाचा पॅटर्न फॉलो करायचा Xe4f5d6s. दुसरा एलिमेंट तुम्हाला दिलाय ज्याचा ॲटॉमिक नंबर प्रोव्हाइड केलाय, ॲटॉमिक नंबर तुम्हाला प्रोव्हाइड केलाय विच इज 59. थर्ड एलिमेंट आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला दिला आहे 60. फोर्थ एलिमेंट आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला दिला आहे 58. आता या सगळ्यांसाठी एक कॉमन गोष्ट काय असणार आहे Xe4f5d6s. Xe4f5d and 6s. Xe4f5d6s. बघा काही सिंपल गोष्टी असतात. प्रत्येकाच्या 6s मध्ये तुम्हाला कंपल्सरी 2 इलेक्ट्रॉन टाकायचे, याच्यात कधीच बदल होणार नाही. 4 एलिमेंट सांगतो फक्त. लॅन्थनम, सेरियम, गॅडोलिनियम आणि लुटिडियम हे 4 एलिमेंट्स असे आहे ज्यांच्या 5d मध्ये 1 असतो आणि बाकी कोणी जरी आला तरी त्यांच्या 5d मध्ये किती टाकायचं आहे 0. तर चेक करा इथे डिस्प्रोसियम आहे, निओडॅमियम आहे, प्रोसोडियम आणि सेरियम. इथे फक्त सेरियमच आहे ज्याच्या 5d मध्ये किती असणार आहे 1, बाकी सगळ्यांच्या 5d मध्ये 0. ओके, त्याच्यानंतर Xe म्हटलं तर 54 इलेक्ट्रॉन्स. मग आता काय करायचं, समजा आपण पहिल्या क्वेश्चनला सॉल्व्ह करूया, पहिल्या ऑप्शनला सॉल्व्ह करूया. इथे झाले 54, इथे झाले 2 इलेक्ट्रॉन. ओके, 54 + 2 56. 56 नंतरचे जेवढे इलेक्ट्रॉन्स आहे म्हणजे 10 इलेक्ट्रॉन ते 10 कोणामध्ये जाणार 4f मध्ये जाणार. तसं सेम कॅल्क्युलेशन इथे पण करा. इथे झाले 54 प्लस हे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत 56 झाले. 56 नंतर तुम्हाला 59 पर्यंत जायचंय, याचा अर्थ 4f मध्ये 3 इलेक्ट्रॉन येतील. सेम इथे 54 झालेत, 54 + 2 56. 56 च्या पुढे तुम्हाला 60 पर्यंत जायचंय, 4f मध्ये किती येणार 4 इलेक्ट्रॉन. Xe आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 58. 58 प्लस ह्या दोघांना त्यात ऍड करा, सो टोटल 3 झाले ते 58
सॉरी 54 प्लस 3 59. 59च्या पुढे तुम्हाला 1 मिनिट समथिंग इज गोइंग रॉंग. 54 प्लस 3 55 56 57 झाले. 57च्या पुढे फक्त एकच लागतोय, तो आपण इथे पुट करणार. हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, आता बघायचंय की याच्यामध्ये +4 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आपल्याला. प्रत्येकाचं काय लिहायचं आपल्याला? +4 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. +4चा अर्थ काय असतो? तुम्हाला 4 इलेक्ट्रॉनचा लॉस करायचा आहे. बट सगळ्यात महत्वाचं, 4 इलेक्ट्रॉन लॉस केल्यानंतर 4f मध्ये तुम्हाला 0 इलेक्ट्रॉन पाहिजे. 4f मध्ये तुम्हाला 0 पाहिजे 4 इलेक्ट्रॉन लॉस करून झाल्यानंतर. जर मी इथे बघितलं तर मला एक लॉजिकल आपल्याला आन्सर मिळू शकते की जो ऑप्शन आहे करेक्ट ऑप्शन, दॅट इज डी. जर मी याच्यासाठी +4 लिहिण्याचा प्रयत्न केला म्हणजे सेरियम +4, तर मला 4f काय मिळणार? 0 मिळणार. बाकीचे आपण चेक करून बघू. +4 ऑक्सिडेशन स्टेटला तुम्हाला इथे मिळणार 4f8, इथे तुम्हाला मिळणार आहे 4f1, इथे तुम्हाला मिळणार 4f2, बट इथेच +4 ला तुम्हाला 4f0 मिळतोय. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ ऑप्शन डी. Question number 20. What is that question number 20? Which among the following pair of elements in the respective oxidation state will have same value of effective magnetic moment? तुम्हाला इलेमेंटचे ॲटॉमिक नंबर दिले आहे आणि ऑप्शन्स मध्ये काही पेअर्स तुम्हाला दिले आहेत. बघूया कसं सॉल्व्ह करणार आपण. सगळ्यात पहिल्यांदा आपण स्कॅन्डियमचा विचार करू. बघा स्कॅन्डियम ॲटॉमिक नंबर किती आहे? 21. स्कॅन्डियम 21 त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं 3d1 अँड 4s2. आता याच्यावरून मी बघायला जाणार स्कॅन्डियम 3+ काय दाखवतोय. आता मी डायरेक्ट स्कॅन्डियम 3+ का शो करतोय? कारण मला इलेमेंट नुसार बघायचंय की ऑप्शन्स मध्ये हा इलेमेंट कुठली कुठली ऑक्सिडेशन स्टेट दाखवतोय. तर स्कॅन्डियम तुम्हाला काय दाखवतोय? +3 दाखवतोय. मग मी स्कॅन्डियम +3 जर सॉल्व्ह केला, स्कॅन्डियम +3, तर मला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय मिळणार? 3d0 मिळणार. 3d0 मिळणार याचा अर्थ नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन किती मिळाले? 0 मिळाले. आता आपण दुसरं सॉल्व्ह करणार टिटॅनियमचा. टिटॅनियम ॲटॉमिक नंबर 22, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 3d2 4s2. आता चेक करा टिटॅनियम कुठे काही दिलाय का तुम्हाला? टिटॅनियम +3 आहे, अजून आहे इथे +3 आहे. चला मग टिटॅनियम फक्त +3 तुम्हाला सॉल्व्ह करायचं. टिटॅनियम +3 आपण सॉल्व्ह केलं आपल्याला मिळणार 3d1, आणि 3d1 म्हटलं तर याचा अर्थ n ची व्हॅल्यू किती मिळणार? 1 मिळणार. सिमिलरली आपण पुढे सॉल्व्ह करणार आहे क्रोमियम. क्रोमियम ॲटॉमिक नंबर 24, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 3d5 4s1, आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसार आपण क्रोमियम बघा काय काय दिलंय. क्रोमियम +3 आहे, अजून कुठे क्रोमियम आहे का? +3 आहे. मग क्रोमियम +3 सॉल्व्ह करा. क्रोमियम +3 म्हटलं तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला मिळणार +3 मधले 3 इलेक्ट्रॉन रिमूव्ह केले तुम्हाला 3d3 मिळणार, आणि 3d3 म्हटलं तर तुम्हाला n ची व्हॅल्यू 3 मिळते आहे. ओके. सिमिलरली मी पुढे सॉल्व्ह करतोय कोबाल्ट. कोबाल्ट ॲटॉमिक नंबर तुम्हाला दिलाय 27. सो याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 3d7 4s2, आणि 3d7 4s2 नंतर कोबाल्ट तुम्हाला किती दिला आहे? कोबाल्ट तुम्हाला +2 दिलाय. मग याला आपल्याला सॉल्व्ह करायचंय +2 साठी. कोबाल्ट +2 म्हटलं तर मला इथे 3d7 मिळणार, आणि 3d7 म्हटलं तर n ची व्हॅल्यू किती येणार? 2 येणार. ओके. नेक्स्ट आहे निकेल 28. निकेल आपण सॉल्व्ह करतोय 28. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3d8 4s2. ओके. 3d8 4s2 नंतर निकेल कुठल्या स्टेटला दिलाय? +2 ला दिलाय तुम्हाला. सो निकेल +2 आपण मेन्शन करू. +2 म्हटलं तर तुम्हाला 3d8 मिळणार, आणि 3d8 म्हटलं तर n ची व्हॅल्यू किती येणार? 3 येणार. सो n इज इक्वल टू 3 असणार आहे. पुढचं एलिमेंट लास्ट एलिमेंट आहे झिंक. झिंक ॲटॉमिक नंबर 30, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3d10 4s2, आणि झिंक तुम्हाला बघा इथे +2 ला दिलाय. अजून कुठे काय दिलाय का झिंक? नाही. सो झिंक +2 साठी सॉल्व्ह करा. सो झिंक +2 साठी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळणार 3d10, आणि 3d10 म्हटलं तर तुम्हाला n ची व्हॅल्यू किती मिळते? 0 मिळते. आता आपल्याला नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन मिळाले. सगळ्यांची आपण n व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतली. त्यांचं काय म्हणणं आहे? विच अमंग द फॉलोइंग पेअर ऑफ एलिमेंट in their respective oxidation state will have same value of effective magnetic moment. आता इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला असतो म्यू इज इक्वल टू √n इंटू n+2. हे सॉल्व्ह करण्याची गरजच नाही. सिम्पली ज्याची n ची व्हॅल्यू सेम असेल त्याचा इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मोमेंट सुद्धा सेम असेल. आता n ची व्हॅल्यू सेम कोणाची आहे? इथे पहिला आणि शेवटचा. त्याच्यानंतर अजून सेम व्हॅल्यू या दोघांची पण आहे. मग या दोघांपैकी कुठली पेअर मिळते का बघा. म्हणजे स्कॅन्डियम 3+ is paired with Zn
टू प्लस असा ऑप्शन कुठे सापडतो का? स्कॅन्डियम 3 प्लस Zn2 प्लस, स्कॅन्डियम 3 प्लस Zn2 प्लस असा ऑप्शन तुम्हाला नाही दिलेला आहे. मग दुसरा ऑप्शन चेक करा, क्रोमियम 3 प्लस अँड निकेल 2 प्लस. क्रोमियम 3 प्लस आणि निकेल 2 प्लस. 1 मिनिट. सॉरी, निकेल जर इथे 3D8 दाखवतोय, त्याचा आता नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन इथे किती येणार? 2 येणार. सॉरी, दिस इज माय मिस्टेक. नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन किती येणार? 2 येणार. ओके, आता थोडंसं चेंजेस मला करावे लागतील. ओके, सेम एन व्हॅल्यू असले आपल्याला शोधायचे, ते आपलं आन्सर असणार आहे. मग आपल्या क्वेश्चनमध्ये एन व्हॅल्यू सेम असलेले हे एक पेअर होती, जी ऑप्शनमध्ये दिलेलीच नाही. तुम्हाला स्कॅन्डियम 3 प्लस निकेल 2 प्लस दिलेलंच नाहीये. मग दुसरं सेम कोण आहे? हे दोघं सेम आहे. मग कोबाल्ट 2 प्लस आणि निकेल 2 प्लस कुठे सापडतंय का बघा. कोबाल्ट 2 प्लस निकेल 2 प्लस. समथिंग इज गोइंग रॉंग. 1 मिनिट. क्रोमियम 3 प्लसला आपल्याला 3 इलेक्ट्रॉन मिळाले. कोबाल्ट 2 प्लस, हा इथे एक मिस्टेक झाली. येस, कोबाल्ट 2 प्लस चुकी झालेला आपण. कोबाल्ट 2 प्लसला तुम्हाला 3D7 मिळाला आणि 3D7 याचा अर्थ एन ची व्हॅल्यू किती असते? 3 असते. याचा अर्थ पेअर आता हे नाही होणार, दिस इज रॉंग. हे पेअर होतील आता. तरी म्हटलं मिस्टेक काय होते. सो 3 इलेक्ट्रॉन आता आन्सर करेक्ट येणार. कोबाल्ट 3 प्लस आणि क्रोमियम 3 प्लस आणि कोबाल्ट 2 प्लस असं आपल्याला शोधायचं आहे. सो फॉर दिस क्वेश्चन द करेक्ट ऑप्शन इज डी. बघा, सिंपल क्वेश्चन आहे. मिस्टेक काउंटिंगची माझी झाली. तर तुम्हाला इथे 3D7 आहे. 3D7 याचा अर्थ नंबर ऑफ अनपेड किती मिळतील? 3 मिळतील. जिथे मी मिस्टेक केली होती, दॅट इज आन्सर 3. आणि 3D8 होते, जिथे अनपेड तुम्हाला 2 मिळतील. आता तुम्हाला मॅग्नेटिक मोमेंट सेम कधी मिळतं? जेव्हा एनच्या व्हॅल्यू सेम असतात. मग या सगळ्यांमध्ये एनची व्हॅल्यू सेम असल्यास फक्त दोनच जण सापडले, क्रोमियम 3 प्लस आणि कोबाल्ट 2 प्लस. क्रोमियम 3 प्लस आणि कोबाल्ट 2 प्लस म्हणजे ऑप्शन कुठला करेक्ट आहे? ऑप्शन डी इज करेक्ट. ठीक आहे, थोडंसं मिस्टेक झाली होती. सो option D is correct. Next question, question number 21. Which among the following element possess one unpaired electron in 5D orbital in observed electronic configuration? बघा, यांच्यामध्ये मी तुम्हाला एक सिंपल सांगतो की याला पूर्ण सॉल्व्ह करायची गरज नाहीये. कुठल्याही लॅन्थॅनाइड सिरीज मधल्या इलेमेंटचं जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं असेल तर एकच लक्षात ठेवा, लॅन्थॅनम, सेरियम, गॅडोलिनियम आणि लुटियम हे 4च इलेमेंट असे आहे ज्यांच्या 5D मध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो. आणि बाकीच्या कुठलाही इलेमेंट आला 5D लॅन्थॅनाइड सिरीज मधला तर त्याच्या 5D मध्ये नेहमी किती असतो? 0. तुम्हाला विचारलंय की 1 अनपेड 5D मध्ये पाहिजे असा कुठला इलेमेंट आहे, तर या चारींपैकी एक तरी आला पाहिजे. तर चेक करा, असा ऑप्शन कुठला आहे? गॅडोलिनियम. वी गो विथ ऑप्शन बी फॉर क्वेश्चन नंबर 21. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 22. Which among the following element belongs to second inner transition series? Which among the following element belongs to second inner transition series? आता या क्वेश्चन मध्ये तुम्हाला असा इलेमेंट शोधायचा आहे जो प्रेझेंट आहे सेकंड इनर ट्रान्झिशन सिरीज मध्ये. आता या क्वेश्चनचा आन्सर सॉल्व्ह कसा करणार? विच अमंग द फॉलोइंग एलिमेंट बिलॉंग्स टू सेकंड इनर ट्रान्झिशन सिरीज. आता सेकंड इनर ट्रान्झिशन सिरीज आणि फर्स्ट इनर ट्रान्झिशन सिरीज. फर्स्ट आणि सेकंड म्हणजे काय? लॅन्थॅनाइड आणि ऍक्टिनाइड. सेकंड इनर ट्रान्झिशन सिरीज विचारली म्हणजे त्यांनी आपल्याला ऍक्टिनाइड बद्दल विचारलंय. ओके, तर बघा या केसमध्ये सेकंड इनर ट्रान्झिशन सिरीज मध्ये कोण कोण आहे आपल्याला शोधायचं आहे. दॅट इज फर्स्ट इलेमेंट तुम्हाला दिला आहे एनडी. आता एनडी नावाचा इलेमेंट पूर्णच्या पूर्ण ऍक्टिनाइड सिरीज मध्ये कुठेच नाहीये. नंतर तुम्हाला दिला आहे ER. तर ER तर बघायला गेलं तर आपल्याला हा लॅन्थॅनाइड सिरीज मधला इलेमेंट आहे. दिस बिलॉंग टू लॅन्थॅनाइड सिरीज, दॅट इज अर्बियम. देन लास्ट आहे LU दॅट इज लुरिडियम, जो लॅन्थॅनाइड सिरीज इलेमेंट आहे. देन NP तुम्हाला दिला आहे. NP चा आपल्याला अर्थ घ्यायचा आहे नेपच्युनियम, जो ऍक्टिनाइड सिरीज मधलाच इलेमेंट आहे, ऍक्टिनाइड सिरीज मधलाच आहे आणि तोच तुम्हाला शोधायचा होता. आणि जो ND बिलॉंग्स टू निओडायमियम, जो निओडायमियम तुम्हाला लॅन्थॅनाइड सिरीज मधला इलेमेंट आहे. तर बघा ना, ND दॅट इज निओडायमियम बिलॉंग्स टू लॅन्थॅनाइड सिरीज, दॅट इज फर्स्ट इनर ट्रान्झिशन सिरीज.
Erbium, that is also belongs to first inner transition series. Lutetium also belongs to first inner transition series. तुम्हाला सेकंड इनर ट्रान्झिशन सिरीज मधला एलिमेंट ओळखायचा होता, म्हणजे तुम्हाला एखाद्या ऍक्टिनेट सिरीज मधला एलिमेंट शोधायचा होता, जो तुम्हाला मिळाला आहे. दॅट इज ऑप्शन सी, विच इज नोन ॲज नेपच्युनियम. त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 93. सो वी गो विथ ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 23. Which among the following hydroxide is most ionic in nature? बघा, आपण जर ओव्हरऑल बघायला गेलं तर लेफ्ट टू राईट मूव्ह करताना सगळेच लॅन्थेनाइड त्यांचा हायड्रॉक्साईड फॉर्म करतात. सगळेच लॅन्थेनाइड हे त्यांचा हायड्रॉक्साईड फॉर्म करतात. बट तुम्हाला याच्यामध्ये आधी आपण हायड्रॉक्साईडचं नेचर डिस्कस करू, म्हणजे बेसिक कॅरेक्टर. ओके, सो जर तुम्हाला क्वेश्चन आधी असा विचारला गेला असता, मोस्ट बेसिक कोण आहे, तर लक्षात घ्या, ज्याची ॲटॉमिक साईज सगळ्यात जास्त आहे, हळूहळू ॲटॉमिक साईज काय होत जाते, कमी कमी होत जाते. ज्याची ॲटॉमिक साईज सगळ्यात जास्त असते तर त्याचं मोर बेसिक नेचर असतं, आणि ज्याचं मोर बेसिक नेचर असतं तो जो स्पेसिस आहे ज्याची ॲटॉमिक साईज जास्त आहे, मोर आयोनिक असतो. मोर आयोनिक. हळूहळू लेफ्ट टू राईट मूव्ह होत असताना आयोनिक कॅरेक्टर कमी कमी होत जातं. आयोनिक कॅरेक्टर काय होतं, डिक्रीज होतं. सगळ्यात जास्त आयोनिक कॅरेक्टर कुठे असतं, जिथे ॲटॉमिक साईज सगळ्यात जास्त आहे. सो सगळ्यात जास्त ॲटॉमिक साईज असलं तुम्हाला इथे शोधायचं आहे, जो कुठला असणार आहे, दॅट इज ऑप्शन लॅन्थॅनम. आधी सगळ्यात बघा ना, या सिरीजमध्ये सगळ्यात आधी कोण असतो, या सिरीजमध्ये सगळ्यात आधी लॅन्थॅनम. इथे आपण LaOH ट्वाइस मेन्शन करू. लॅन्थॅनम नंतर जो पुढचा कोणी असणार आहे, तुम्हाला सेरियमचा इथे दाखवावं लागेल, SeOH थ्राइस. आफ्टर दॅट विल राईट EuOH थ्राइस. आणि लास्ट जो कुठला असणार आहे, दॅट इज लुरिडियम, LuOH थ्राइस. सगळ्यात जास्त हायली बेसिक हाच असणार आहे. हायली बेसिक, इकडे लेस बेसिक. हाय आयनिक कॅरेक्टर, लेस आयनिक कॅरेक्टर. तुम्हाला आयनिक कॅरेक्टरवरती क्वेश्चन विचारला होता, मोस्ट आयनिक कोण असणार आहे, दॅट इज LaOH. दॅट इज ऑप्शन डी इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 24. आयडेंटिफाय द सॉफ्ट इलेमेंट. बघा, हा क्वेश्चन पुन्हा विचारला गेलाय, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं 3D 4D 5D 6D या सिरीज मधला जो लास्ट इलिमेंट आहे, दॅट इज झिंक, कॅडमियम, मर्क्युरी अँड कोपर्निसियम. सो हे जे लास्ट इलिमेंट आहे सॉफ्ट असतात. तर यांच्यामध्ये बघा तुम्हाला कुठलं ऑप्शन सापडतोय, दॅट इज ऑप्शन डी, दॅट इज कॅडमियम. कोण कोण आहे यांच्यामध्ये, झिंक, कॅडमियम, मर्क्युरी अँड कोपर्निसियम. ओके, हे इलिमेंट आहे, यांची प्रॉपर्टी आहे, दे आर व्हेरी सॉफ्ट. यांच्यापैकी बघा कुठला दिसतोय तुम्हाला, द करेक्ट ऑप्शन इज कॅडमियम. For question number 24, we go with option D. Question number 25. Which element among the following has highest number of unpaired electron observed in electronic configuration? Highest number of unpaired. आता मी प्रत्येकाचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मेन्शन करतो. स्कॅन्डियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 3D1 4s2. याचा विचार केला तर तुम्हाला अनपेडची व्हॅल्यू किती मिळते, 1 मिळते. सेकंड तुम्हाला दिलं आहे कॉपर. ओके, कॉपर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, 3D10 4s2. 3D10 4s2 म्हटल्या नंबर ऑफ सॉरी, कॉपर इथे 1 आहे. कॉपर किती आहे, 1. आता 3D मध्ये तर अनपेड 0 होऊन जाणार. ओके, आफ्टर दॅट विल प्रोसीड फॉर द टिटॅनियम. टिटॅनियम ॲटॉमिक नंबर 22. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 3D2 आणि 4s2. मग तुम्हाला इथे अनपेड इलेक्ट्रॉन तुम्हाला इथे बघून मिळतील. अनपेड तुम्हाला किती मिळतील, 2 मिळतील. आणि लास्ट तुम्हाला विचारलाय क्रोमियम. क्रोमियम दॅट इज ॲटॉमिक नंबर 24. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं 3D5 4s1. आता टोटल अनपेड काय विचार, विच अमंग द फॉलोइंग हॅज हायेस्ट नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन ऑब्झर्व इन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता बघ, आपण एक काय करू, आपण अनपेड इलेक्ट्रॉन बघू. इथे जर आपण ओव्हरऑल बघायला गेलं स्कॅन्डियमच्या बाबतीत, तर स्कॅन्डियम मधले इथले पेड इलेक्ट्रॉन आहे आणि हे अनपेड आहे. अनपेडची व्हॅल्यू किती मिळाली, 1 मिळाली. कॉपरच्या बाबतीत हे तर सगळे पेड असतील, बट हा एकटा अनपेड सापडतील, याला पण आपण इथे मेन्शन करू. या दोघांच्या बाबतीत बघितलं तर हे पेड आहेत आणि हे दोघं अनपेड आहेत. इथे व्हॅल्यू तुम्हाला 2 मिळणार. हा अनपेड, हे अनपेड, तुम्हाला आन्सर किती मिळते, इथे 6 मिळते. हायेस्ट विचारलंय तुम्हाला, हायेस्ट नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन, जो कुठला ऑप्शन असणार आहे, क्रोमियम. दॅट इज ऑप्शन डी फॉर क्वेश्चन नंबर 25. क्वेश्चन नंबर 26. Which among the following element belongs to second inner transition series?
आता हा फॅक्ट बेस्ड क्वेश्चन आहे. तुम्हाला सेकंड इनर ट्रान्झिशन म्हणजे ऍक्टिनिड सिरीज मधला इलेमेंट ओळखायचा आहे. पहिल्या एलिमेंट मध्ये आहे समेरियम, एयम, डिस्प्रोसियम, लुडियम. सो हे जे एलिमेंट्स आहेत ज्यांना आता मी सर्कल करतोय हे सगळे लॅन्थेनाइड सिरीज मधले एलिमेंट आहे. आणि एयम ज्याला आपण म्हणतोय अमेरिसियम, अमेरिसियम बिलोंग्स टू सेकंड इनर ट्रान्झिशन सिरीज, दॅट इज ऍक्टिनाइड सिरीज. ऑप्शन बी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 27. Okay. Which among the following properties is not of actinide? Actinide ची प्रॉपर्टी नसलेला ऑप्शन तुम्हाला शोधायचा. ऑप्शन ए तुम्हाला दिलाय. These have greater tendency to form complex. हे तर करेक्ट आहे. Binding energy of 5f orbital is lower than 4f orbital. Hydroxide of these are more basic than that of actinides. Some of the ions of these are fairly colored. आता बघा यांच्यापैकी असा एक पॉईंट तुम्हाला शोधायचा आहे. विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टी इज नॉट ऑफ ऍक्टिनाइड्स. तर लक्षात घ्या या केसमध्ये ऑप्शन कुठला असणार आहे? डी. ऑप्शन डी ला का क्लिक करतोय? सम ऑफ द आयन्स ऑफ दिस आर फेअरली कलर्ड असं त्यांनी सांगितलंय. ऍक्टिनाइडच्या बाबतीत सम नाही, ऑल आर कलर्ड. ऍक्टिनाइडच्या बाबतीत ऑल आर कलर्ड असतात. सगळेचे सगळे आयन्स कसे असतात? कलर असतात. सम नाही म्हणू शकत आहे, म्हणजे हा ऑप्शन जो ऍक्टिनाइडसाठी चुकीचा आहे तोच आपल्याला शोधायचा होता. वी गो विथ ऑप्शन डी. बाकी सगळ्या करेक्ट प्रॉपर्टीज आहे. ऑल आर एबीसी, दीज ऑप्शन्स आर करेक्ट प्रॉपर्टी अबाउट द ऍक्टिनाइड्स. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 28. विच अमंग द फॉलोइंग एलिमेंट हॅव एम्प्टी 5d ऑर्बिटल. बघा 5d एम्प्टी कोणाची असते आणि 5d मध्ये 1 कोणाचं ते एक्सप्लेन करतो. बघा कुठले कुठले एलिमेंट्स आहे? लॅन्थेनम, सेरियम, गॅडोलिनियम आणि ल्युटियम. हे 4 एलिमेंट्स असे आहे ज्यांच्या 5d मध्ये 1 असतो. यांच्यापैकी बाकी कुठलाही आलं तर 5d मध्ये किती असतो? 0 असतो. बघा असा कुठला ऑप्शन आहे? ल्युटियम मध्ये 5d 0, लॅन्थेनम 5d 0, गॅडोलिनियम 5d 0, YB दॅट इज टर्बियम याच्यामध्ये 5d मध्ये किती सापडणार तुम्हाला? सॉरी 5d मध्ये किती सापडणार? 1 सापडणार. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 29. Which among the following element is not a lanthanide? Which of the following is not a lanthanide? And the correct option is PU. बाकी तुम्ही सगळे चेक करा. SM, CE, PR हे सगळे लॅन्थानाइड सिरीज मधले एलिमेंट्स आहे. PU दॅट इज प्लुटोनियम हा ऍक्टिनाइड सिरीज मधला एलिमेंट आहे. अशा टाइपचे क्वेश्चन 3-4दा विचारले गेले. क्वेश्चन नंबर 30. Which of the following properties is not of lanthanide? जसा सेम क्वेश्चन ऍक्टिनाइडचा विचारला होता तसा सेम क्वेश्चन त्यांनी लॅन्थानाइडचा विचारलाय. सो द करेक्ट ऑप्शन आपण शोधूया. बाइंडिंग एनर्जी ऑफ 4f ऑर्बिटल इज हायर. इन दिस डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन एंटर्स इन 4f, जे करेक्ट आहे. पहिला दुसरा ऑप्शन तर करेक्ट आहे. दिस इलेमेंट कांट फॉर्म ऑक्झोकॅटन हा सुद्धा करेक्ट ऑप्शन आहे. बहुतेक लास्ट ऑप्शन असू शकतो, आपण चेक करू. मोस्ट ऑफ द इलेमेंट ऑफ दिस डू नॉट ऑकर इन नेचर बट प्रिपेअर्ड इन द लॅबोरेटरी. हे आपण स्टेटमेंटला करेक्ट. ऍक्च्युली बघा लॅन्थेनाइडच्या बाबतीत बघायला गेलं तर मोस्ट ऑफ द इलेमेंट डू नॉट ऑकर इन नेचर बट प्रिपेअर्ड इन लॅबोरेटरी हे जे स्टेटमेंट आहे दिस इज नॉट अ करेक्ट स्टेटमेंट ऑफ लॅन्थेनाइड्स. ओके, ही लॅन्थेनाइडची प्रॉपर्टी नाहीच आहे. सो वी गो विथ ऑप्शन डी. ऑप्शन डी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन 31 नंबर. विच कॅटन फ्रॉम द फॉलोइंग फॉर्म्स कलर्ड. तुम्हाला कलर कोण दाखवेल हे बघायचंय. पहिला ऑप्शन आपण चेक करू. टिटॅनियम. टिटॅनियमचा ॲटॉमिक नंबर 22 आहे. आपण याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मेन्शन करू 3d2 4s2. याच्यावरून आपल्याला लिहायचं आहे टिटॅनियम 4+. टिटॅनियम 4+ म्हटलं तर 3d 0 होऊन जाणार. तुम्हाला n ची व्हॅल्यू 0 मिळते. हे तुम्हाला कसं असणार आहे? कलरलेस असणार आहे. ऑप्शन एच करेक्ट सापडलं आपल्याला. बरं, कलरलेस कधी मिळतं? जेव्हा ऑर्बिटल कशी असेल? एम्प्टी असेल, किंवा ऑर्बिटल ही काय असणार आहे? कम्प्लिटली फिल्ड असणार आहे. व्हेन ऑर्बिटल इज कम्प्लिटली फिल्ड. या दोघांपैकी एक जरी कंडिशन मॅच झाली, n इज इक्वल टू 0 आहे याचा अर्थ ऑर्बिटल कशी आहे? एम्प्टी. ऑर्बिटल एम्प्टी आहे याचा अर्थ ते अनपेड इलेक्ट्रॉन नाहीच आहे. अनपेड इलेक्ट्रॉन नाही याचा अर्थ रेडिएशन ऍब्सॉर्ब कोणी करणार नाहीये, इलेक्ट्रॉनच नाही ना त्याच्यामध्ये. सो वी गो विथ ऑप्शन ए फॉर क्वेश्चन नंबर 31. क्वेश्चन नंबर 32. विच अमंग द फॉलोइंग एलिमेंट एक्झिबिट ऑक्सिडेशन स्टेट फ्रॉम +1 to +6. हा तर खूप इझी क्वेश्चन आहे. सो याच्यामध्ये इलिमेंट असतो क्रोमियम,
क्रोमियम ॲटॉमिक नंबर 24, याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 3d5 4s1. इथला 1 इलेक्ट्रॉन लॉस केला तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट मिळणार +2. हे जे 5 इलेक्ट्रॉन आहे 3d5 यांच्यामधला 1 इलेक्ट्रॉन लॉस करा. आता या डी मध्ये सध्या 5 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहे. सो यातला हा इलेक्ट्रॉन लॉस केला तुम्हाला +2 मिळणार. इथला लॉस केलाय +3 मिळणार. हा पण लॉस केलाय +4 मिळणार. इथला पण लॉस करताय +5 आणि लास्ट इलेक्ट्रॉन लॉस्ट +6. सो +1 to +6 तुम्हाला कोणी दिलाय? दॅट इज क्रोमियम. वी गो विथ ऑप्शन बी, दॅट इज क्रोमियम. Okay, after this next question number 33. Which of the following element has 6 unpaired electron observed in electronic configuration? Okay, आता ओव्हरऑल बघायला गेलं सेम क्वेश्चन त्यांनी विचारलाय. वी गो विथ ऑप्शन बी. आताच आपण सॉल्व्ह केला होता. सो 6 अनपेड इलेक्ट्रॉन तुम्हाला कोणामध्ये मिळत आहे? क्रोमियम मध्ये, ज्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं? दॅट इज 3d5 4s1. अनपेड 5 + 1 टोटल अनपेड किती होणार? ते 6 अनपेड होणार. किंवा तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा वापर केला तरी काही प्रॉब्लेम नाहीये. जे आपण इथे डायरेक्टली दाखवून दिलंय. तुम्ही 1s2 2s2 2p6 असं केलं तरी चालेल. बट एव्हरीवन नोज क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण काय मेन्शन करतो? 3d5 4s1. सो टोटल अनपेड 6 तुम्हाला मिळतात. दॅट इज ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 34. Which among the following element exhibit electronic configuration of Xe4f7 in +4 oxidation state? चला या क्वेश्चनला मी एक्सप्लेन करतोय. आपण आधी पहिला ऑप्शन सॉल्व्ह करू. पहिला ऑप्शन काय दिला तुम्हाला? निओडायमियम ॲटॉमिक नंबर 60 ॲटॉमिक नंबर असलेल्या इलिमेंटचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मेन्शन करतोय. कुठलाही इलिमेंट आला लॅन्थाइड सिरीज मधला सगळ्यात आधी Xe4f 5d 6s हे लिहूनच ठेवायचंय. ते 4 इलिमेंट कुठले कुठले आहे? लॅन्थॅनम, सेरियम, गॅडोलिनियम अँड ल्युटियम. हे 4 इलिमेंट असे आहेत ज्यांच्या 5d मध्ये 1 असता. बाकी कोणी जरी आलं त्यांच्या 5d मध्ये 0 टाकायचं आहे. तर बघा या केसमध्ये तुम्हाला निओडायमियम दिलाय. निओडायमियम या चारींच्या व्यतिरिक्त आहे, म्हणजे त्याच्या 5d मध्ये किती असणार? 0. 6s मध्ये कंपल्सरी सेकंडच्या 2 असतात. हे चारी पण असू द्या किंवा चारींच्या व्यतिरिक्त असू द्या, 6s2. आता विचार करा, Xe मध्ये 4 इलेक्ट्रॉन टाकले, 54 टाकले, इथे 2 झाले, टोटल 56. 56च्या पुढे 4 इलेक्ट्रॉन, ते 4 कोणामध्ये जातील? 5f मध्ये जातील. आता आपण याच्यावरून सॉल्व्ह करणार +4 ऑक्सिडेशन स्टेट. हे जर आपण +4 ला सॉल्व्ह केलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल निओडायमियम +4 ऑक्सिडेशन स्टेट, +4 म्हटलं तर तुम्हाला काय मिळणार? 4f2 मिळणार. 4f2 बघायला गेलं तर हे मॅच नाही होते, याचा अर्थ ऑप्शन ए नाही चालणार आपल्याला. ऑप्शन बी आपण सॉल्व्ह करू. ऑप्शन बी ला सॉल्व्ह करताना इट्स अ टर्बियम ॲटॉमिक नंबर 65. सो टर्बियम ॲटॉमिक नंबर 65 आपण सॉल्व्ह करू. 65 याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज Xe4f 5d 6s. 6s मध्ये कंपल्सरी 2, इथे येणार आहे 0. आता बघा इथे झाले 54. 54 + 2 56. 56च्या पुढे तुम्हाला किती पाहिजे? 56च्या पुढे तुम्हाला जायचं आहे 65 पर्यंत. सो इथे तुम्हाला किती मिळणार? 9 इलेक्ट्रॉन मिळतील. आता याच्यावरून आपल्याला काय लिहायचं आहे? टर्बियम +4 लिहायचं आहे. मला हे सांगा, +4 लिहिलं म्हणजे हे 2 तर लॉस होतील, अजून 2 इथले पण लॉस होतील. ते लॉस करून झाल्यानंतर मला 4f7 मिळतोय, जो आपल्याला पाहिजे होता. +4 ला 4f मध्ये 7 देणारा कोण आहे? दॅट इज ऑप्शन बी. फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ ऑप्शन बी. बघा ओव्हरऑल जर बघायला गेलं, ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशनचा आपण विचार केला तर याच्यामध्ये मोस्टली इलिमेंट्स, ऑक्सिडेशन स्टेट यांच्यावरतीच मोस्टली क्वेश्चन किंवा कलर असेल फार करतं. त्यामुळे तुम्हाला या चॅप्टरची खूप काही डिफिकल्ट लेवल नाहीये. याच लेवलचे क्वेश्चन करा. नेक्स्ट चॅप्टर लवकरात लवकर मी तुम्हाला अवेलेबल करून देईन. थँक्यू व्हेरी मच.